श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 169 वा. स्वामी रागाने म्हणाले होते, काहीतरी अशुभ बडबडत राहतेस, कोण मेलय? सर्वजण आश्चर्याने स्वामीकडे पाहतच राहिले. समोर कृष्णाप्पाचा मृत्यूदय असताना स्वामी म्हणतात की कोण मेलय, असा प्रश्न कसे काय करू शकतात असे सर्वांनाच वाटले होते. आणि हा काय कृष्णाप्पा कशाला निजला इथं? आता मात्र येशूबाई असह्य झालं होतं. कृष्णाप्पाकडून उठत ती स्वामींच्या जवळ तरातरा येत बोलली, तो निजलेला नाही, मरण पावलाय, मरण पावलाय. तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय काय ग काशे? डोळे पुस पाहू. स्वामी अधिकाराविना म्हणाले होते. डोळे नीट पुसल्यावर तुला कळेल की कृष्णाप्पा झोपलाय ते. चोळाप्पा आता मात्र संभ्रमाने स्वामींच्याकडे पाहू लागला होता. येशूबाई तर डोळे पुसायचेच विसरून गेली होती. कृष्णाप्पा असा कसा जाईल? स्वामी बोलले होते. अजून त्याचा शुभविवाह व्हायचा आहे. आता मात्र चोळाप्पाला येशूबाई सह रडू कोसळले होते. त्यांचा धाकटा मुलगा अप्पा चोळाप्पाच्या पायात बिलगून उभा असताना स्वामींनी कृष्णाप्पाला साथ घातली. कृष्णाप्पा, हे कृष्णाप्पा. कृष्णाप्पा तर अचेतनेत होता. उठ नीलकंठा, उठ. परंतु कृष्णाप्पात काही फरक पडला नव्हता. कशाला नाटक करतोयस रे? आपल्या आई वडिलांना दुःखी कष्टी करण्याचा आनंद मिळतो का रे तुला? उठ. स्वामी समर्थांचा आवाज सूक्ष्मीव झाला होता. हे आता केवळ चोळाप्पालाच नव्हे तर येशूबाईला सुद्धा जमा झालेल्या शेजारी बाजारांना उमगले होते. निळकंठा, उठ, आमच्या बरोबर 2 शब्द बोल, उठ. स्वामी कृष्णाप्पाला नीलकंठ नावाने का संबोधले आहे हे कोणालाच कळले नव्हते. स्वामींच्या हुकमी बोलण्याने वातावरण विद्युत भारित झाले होते. वातावरणात बदल झाला होता याची सुद्धा प्रत्येकाच्या अंतर्मनाने नोंद घेतली होती. स्वामी सुद्धा त्या क्षणी प्रत्येकाला दिव्य पुरुष वाटत होते. आगळ्या वेगळ्या तेजाने स्वामी झरकळून गेले होते. इतर वेळी सुद्धा त्यांच्याकडे कोणी टक लावून पाहू शकत नव्हते. त्या क्षणी तर स्वामींच्या शरीरातून प्रसारित होणाऱ्या दिव्य तेजाने प्रत्येकाचे डोळे दिपून गेले होते. स्वामीकडे कोणीच पाहू शकत नव्हता. स्वामी पुन्हा एकदा अधिकारवाणीने कराडली, नीलकंठा. स्वामींचा आवाज प्रतिध्वनी झाला होता. संपूर्ण परिसर दिव्य प्रकाशन उजळून गेल्याप्रमाणे क्षणभर प्रकाशित झाले ते. उठ. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.